चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. पावणे शेषघी नावडी वचन मुळी बोली होते. हे म्हणणारा कोण? दिलेल्या वेळेला आपण या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेला आपण पाहिलं, कधी थबकलो नाही घेण्या तुमचे दर्शन. हे म्हणणार तरी कोण? कोण थबकलं नाही? तेच मन थबकलं नाही. देवळाकडून किती वेळा जातो, काही वेळा थांबतो, काही वेळा बाहेरूनच नमस्कार करतो, काही वेळा आत जातो, 2 मिनिटं बसतो, काही वेळेला मनाला समाधान होईपर्यंत बसतो. शरीर काहीच म्हणत नाही. शरीर निघून गेला तरी तयार आहे, थबकला तरी तयार आहे, आत जाऊन बसायचं असलं तरी तयार आहे. सर्व दुःख, चिंता, काय विषय सगळं नष्ट होईपर्यंत बसायचं म्हटलं तरी काय. त्यामुळं शरीरानं नुकसान नाही केलं, मनाने नुकसान केलं. का म्हणे शेष घाई नावडी. हे म्हणणारं मन आणि मोडणारे मनच, म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये माणसाला समाधान नाही. आपण ज्या वेळेला शेष घेई नावडी म्हणतो त्यावेळेला अख्खा प्रपंच सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवतो. तो स्वयंपाक नाही करीत, साधा नैवेद्य. 2-3 तास खपून मनुष्य स्वयंपाक करतो, काय असेल ते ताट तयार करतो. जास्तीत जास्त वस्तू, जास्तीत जास्त चांगल्या, काय जे करता येईल तेवढं शरीरानेच करतो ना. सगळं शरीरानेच नेऊन देवास पुढे ठेवतो, पाणी फिरवून शरीरानेच नैवेद्य दाखवतो त्याचा. आणि नंतर मग आपलं काम सुरू नंतर शरीरानेच खातो. पण मन जर चांगलं असेल तर ते म्हणतं आपल्याकडे अशी पद्धत आहे की बाहेर कोणी जेवायचं का असं विचारायला पूर्वी सांगितलं. तर तसं कदाचित पशु असेल, पक्षी असेल, काही असेल, कोणी अतिथी असेल, काय असेल, ते बाजूला काढून वाया घालू नये अन्न, पण भावना बघावी. समजा ते अन्न जरी अगदी कुत्र मांजर कोणासाठी तरी काढून ठेवलं असेल, एवढंच पूर्वीच्या आपल्याला जी जुनी मंडळी असेल त्यांना माहिती असेल, केळीच्या पानाचे तुकडे असायचे एवढेसे, आणि त्याच्यावर एवढासा भात, एवढंसं वरण, काय असेल, काय जे करेल ते. आपल्या प्रपंचामध्ये आपला नैवेद्य कसा होईल, प्रारब्धानं आपले प्रयत्न त्याप्रमाणे होईल. जो होईल तो दाखवायचा, ते बाहेर नेऊन ठेवायचं. खाते का नाही, योग्य विनियोग होतोय का नाही, तेच कुत्र किंवा तेच मांजर येते का नाही, आपलं काय काम. आता काय होतं, दिल्यामुळं जे राहतं ना त्याला शेष म्हणतात. शेष लहान आहे का मोठे हा प्रश्न नाहीये. शेष म्हणजे जे राहतं ते. आता दिलंच नसेल तर शेष कुठला, सगळंच खा. तर मन आजच सगळंच खाऊ इच्छितं, म्हणून परमार्थाचं नुकसान होतं. शेष जर द्यायला लागलं, सरकारने कायदा करून कर वसूल केला म्हणजे बरोबर उभारतात, शेष खावा म्हणतात. तुकोबांचा मोठा अभ्यास केला असला पाहिजे. म्हणणार तुम्ही काय बोलला तर म्हणणार बघा, तुकोबांनी लिहिलेले तुकावणे शेष घेई नावडी असं सांगितलेलं आहे. त्यामुळे जे आम्ही कट करून तुमच्या हातात ॲट सोर्स कापून जे ठेवलेलं आहे, जसं उत्पन्न मिळालं कशातही असू दे, काय भेटीत सुद्धा काय असेल ते कापून बाजूला ठेव. ते कापला, कर कापला की राहिलेलं आहे ते आता आनंदाने खावा. तर ते तुकोबांच्या अभ्यासात दिसतात. तुकोबांनी आधीपासूनच आपल्याला सांगितले की ते द्या आणि मग ते तुमचं, मग राहिलं ते शेष. आता हे अन्नातलं, तसं माणसातलं, असं परिस्थितीतलं, आपल्या परीक्षेतलं, यशातलं, बाहेरचं, सगळीकडे हे जो शेष म्हणून खाईल त्याला प्रसाद आहे.
जो माझं कर्तृत्व म्हणून खाईल त्याला दुःख आहे, कारण मी एवढे प्रयत्न करून एवढंच झालं, एवढे प्रयत्न करून असंच वाटायला आलं, एवढे प्रयत्न करून माणसं अशीच वागतात वगैरे वगैरे. हे सगळं का तर ते शेष नाही आहे आणि प्रसादही नाही आहे. ते आधी दाखवलेलंच नाही आहे त्यांना, तर ते त्यांना दाखवलेलं असलं म्हणजे प्रसाद झाला. नाही तर अन्न आणि प्रसादामध्ये फरक काय? अन्न अन्नच आहे. ताटात वाढलं आणि देवासमोर ठेवलं म्हणजे प्रसाद झाला. दिलं ना, दिल्याच्या भावनेने त्याचा प्रसाद झाला. त्यामुळे मी दिलं की प्रसाद झाला. नाहीतर काय भोजन आहेच आपलं, उदरवर्णन आहे त्यालाच म्हणायचं पुढे येत नाही कर मग काय करायचं दुसरं. तर त्यापेक्षा ते दाखवलेलं असलं म्हणजे मग ते सगळा प्रसाद झाला. तर ते अशा भावनेनी करणारं कोण आणि स्वतः शिजवून खाणारं नुसतंच ते कोण, तर ते मनच. तेव्हा परमार्थ झाला त्याच मनाने तो करता येतो. शरीराने यातलं काहीच केलेलं नाही. शरीराने तुम्ही सांगितलं हे देवाला नेऊन ठेवा, तर देवाला नेऊन ठेवलं. हे कोणी केलं? शरीराने केलं. त्याचं काय म्हणणं होतं का की तुम्ही हे घेऊन जा किंवा घेऊन जाऊ नका? न्यायला गेला ह्याच्यात काय देवघरात किंवा काय ते देवासमोर ठेवायला गेला आणि शरीर नाही म्हणाले, त्याचं काय ऑब्जेक्शन आहे? असं काही झालेलं नाही. शरीराने नुकसान कधीच केलं. शरीराला जर सांगितलं की हे ताट आता बरा, तर काय जे स्वयंपाक असेल तो आपल्या देवासमोर ठेवा आणि मग आता ते त्याला नैवेद्य दाखवा. काय तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवायला, नमस्कार केला तरी नैवेद्य पोहोचवा. पाणी फिरवलं नाही फिरवलं काय त्याला जमेल ते केलं. ते केल्याबरोबर ते आता ते त्यांचं अन्न झालं. आता ते जे झालं त्यातलं आपल्याला असं काही करता आलं, विनियोग तर केला. कदाचित आधीच मूठभिक्षा करायची पद्धत आहे आपल्याकडे, मूठभिक्षेची पद्धत आहे. त्यामुळे एक गडी अडकून ठेवतात, पिशवी अडकून ठेवतात, सोपी पद्धत आहे. आपली एक मूर्ती आत टाकायची, मग स्वयंपाकाला सुरुवात करायची. आधीच नैवेद्य दाखवला, मग शेष. तर तसं असाच नैवेद्य दाखवला किंवा असा एखादा मनुष्य जेवला करीत ते, तर तो शेष झाला. मग शेष झाल्यानंतर प्रसादातला शेष, प्रसादाला दोषच नाही. त्यामुळे जे एरवीच्या आमच्या अन्नाला दोष आहेत, आता तर भौतिक दोष सुद्धा आहे. अगदी रसायनापासून सर्व आहे, धुवून घ्यावं लागतं अन्न सुद्धा. काय त्याच्यावर मारलेलं असेल आणि ते कधीच असेल आणि टिकवण्यासाठी काय काय प्रक्रिया केली असेल परमेश्वर जाणे. तर ती सगळी प्रक्रिया दूर व्हावी म्हणून आपण हे करतो. ते केल्यानंतर हे साधं भौतिकदृष्ट्या साफ केलं तर शरीर कुठेही अडवं आलं नाही, ते दाखवायला अडवं आलं नाही. आणि उचलून बाहेर नेऊन ठेवायला आणि त्या कुत्र्या मनाला ठेवायला किंवा कोणाला माणसाला कोणाला गरीबाला कोणाला गरज असेल त्याला द्यायला कुठे शरीर नाही आडल. त्याने म्हटलं असं की आता नको द्यायला नाही. त्याचं म्हणणं आहे का ठीक आहे द्यायचंय का, ते उठलं चाललं द्यायला. मलाच गडबड झाली असली तर नैवेद्य दाखवायचं सवड नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ती गडबड झाली असेल तर मनालाच, म्हणजे नुकसान केलं असेल तर मनाने केलं, शरीराने केलं. तेव्हा ही सगळी नुकसानं आहेत ती आजवर इतकी घडतात. आणि मनुष्य म्हातारपणी मग म्हणतो माझं लक्ष लागत नाही, माझं चित्त स्थिर नाही, आता मी कसं करू, इतके वर्ष आपण कधी हे केलं नाही. हा म्हणजे मूळ कारण आपल्याच मनाकडे आहे ना, आपल्या शरीराकडे आहे का? शरीराने वेळ नव्हता असं आहे का? शरीराने नाकारला असं आहे का की त्याला म्हणलं हे कर आणि त्याने ते केलं नाही असं झालंय का? अवघड गोष्टी हिमालयाकडे चढून जातो मनुष्य, सह्याद्रीच्या कडे चढून जातो. ते सगळं जायला तयार आहे ना. मग त्याला हे अवघड असेल का? यात तर कुठले कष्ट शरीराला काय एवढं उचलून निवडा. नैवेद्याचं ताट आपण किती वाढतो आपल्याला माहिती. मला ताटलीच असते म्हणजे आपल्या सुपारी सारखंच आहे पूजेची सुपारी तशी अवस्था आहे मुळातच. ती एवढीशी ताटली घेणार, त्यात ते वाटणार, ते एवढं 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 करणार, ते देवासमोर नेऊन ठेवणार. आता हेच मुळात करायचंय, पण त्याच्या मागं भाव प्रसादाचा आल्यामुळे किंवा नैवेद्याचा आल्यामुळे त्याची सगळं स्वरूप बदललं लगेच आणि ते त्यांचं झालं. आता त्यात एवढंसं घेतलं, प्रत्येकाच्या पानात वाढायची पद्धत आहे. शेष घेईन आवडी आणि जे शेष मिळतं ते आवडीनं घ्यायचं अशी पद्धत आहे. मग प्रपंचाचा एवढा मोठा स्वयंपाक केलाय, त्याच्यात काहीतरी शेष राहिलं ना, आता ते आवडीनं घ्यावं. ते शेष आवडीनं घ्यायला म्हणलं तर मनाची मदत आहे, म्हणलं तर मनाची अडचणी आहे. एवढं करून असंच कसं झालं असं पण म्हणता येतं. आणि एवढं केलं आता हे परमेश्वराने वाटायला दिलं, किती छान आहे, प्रसाद आहे, आनंदाने खावा. प्रसादातला कडू बदाम महाराज म्हणायचे तसं. आता बदाम आणले का बाहेरून काय करणार, त्याला बदाम ठेवले प्रसादाला तर वाटायला लागल्यानंतर एखाद्याला कडू बदाम येतो, तसं एखाद्याला येतो कडू बदाम. कोणाच्या कोणाला काय सांगतात, आपण प्रसाद म्हणून ठेवले होते ना, प्रसाद म्हणून गोड आला तसा कडू कुठं आला. पण असंच रोज त्याच्या वाट्याला उठून कडू बदामाच येतो असं नाही कोणी. ते पण ठरवणं करणं कठीण आहे. परमेश्वर तर अजिबात करणार नाही, पण एखाद्याने असं ठरवलं तरी ते कठीण आहे. एक दिवशी तरी चुकून कमी ना गोड लागणारच त्याला.
इतपत तर व्यवस्था परमेश्वराकडे आहे. म्हणून जर आपण नैवेद्य दाखवत असो तर आपल्या वाट्याला चटणी चिलकतली असं काही नाही काही, काय जे कराल त्याच्यातलं गोड नाही. म्हणजे ही सगळी यंत्रणा आहे. फक्त हे त्यांचं आहे, ही भावना असली ती मनालाच आहे. ही त्यांचं आहे असेल तर त्यांना दाखवण्याचा प्रश्न आहे. नाही तर त्यांचा काय संबंध, मी खरेदी करून आणलं, मी पिकवलं, मी शिजवलं, मी अमुक केलं, तूच कर आणि त्याची फळी तूच बघ. याच परिस्थिती. म्हणून प्रपंचाची दुःखमय ज्या वेळेला फळं मिळतात त्यावेळेला ते लक्षात ठेवावं की आपण तो भगवंताचा प्रसाद दाखवलाच नाही, तो दिलाच नाही, त्यातलं शेष म्हणून कधी खाल्लं नाही आणि त्यामुळे वृत्तीवर परिणाम नाही. संतांच्या घरच्या अन्नाने शुद्ध होतं म्हणतात तिचे काय आहे ते त्यामुळे होतं, कारण तिथे फक्त प्रसादच मिळतो. आपल्या केलेल्या अन्नाला एक लौकिकदृष्ट्या प्रसाद म्हणणं वेगळं आणि भावना असणं वेगळं. एखाद्या वेळेला त्याच्या घरात देवाचं काय मूर्ती असेल नसेल काय ते काय माहिती नाही, पण त्याची भावना अशी आहे की हे महाराज त्यांना म्हणले ना जे ते खरं की रोज काय तुम्ही म्हणजे परान्न घेण्यावर महाराज म्हणले होते ना की मी रोज तुम्ही स्वतःच्या उत्पन्नाचं स्वतःच्या कमाईचं काय जेवता. रोज कुठे स्वतःच्या कमाईचं असतं, रोज दुसऱ्याच असतं. ते तिथे कोणीतरी पिकवलेलं असतं, कोण त्याला मदत करतो, कोण पेरतो, काय होतं आपल्याला काही कळत नाही, सगळं दुसऱ्यांचं आहे. खरोखर सांगायचं तर मग ती जर भावना राहिली समजा त्यातली तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. हा कोणी बदलला, हा मनानेच बदलला. आणि नाही बदलला तर कोणी बदलला, मनानेच नाही बदलला. शरीराची काही अडचण नाही याच्यामध्ये. त्यामुळे नुकसानीमध्ये आपण गेल्या वेळेला 2 प्रकार पाहत होतो की एक झालेल्या साधनाचं नुकसान, परमार्थाचं नुकसान आपल्याला बघायचं होतं, तर झालेल्या साधनाचं नुकसान आणि साधनाचं संभाव्य नुकसान. या दोन्हीलाही कारण मन आहे, या दोन्हीला कारण शरीर नाही. शरीर कोणत्याही अवस्थेत असेल त्याचं काही म्हणणं नाही. आता यात सुद्धा एक शब्द बारीक होता आपलं गेल्या वेळेला बघायचं राहिले, नंतर बघूया म्हटलं म्हणून ते आता बघतो की एक जाता जाता आधी की जेवढं मनानं केलं तेवढं शरीरानं केलं नाही असं म्हटलंय. हे शब्द जपून वापरलेले आहेत की शरीराने नुकसान केलं नाही असं म्हणायचं नाही आपल्याला. असं नाही आपल्याला एकतर्फी म्हणायचं की शरीराने नुकसानच केलं नाही. शरीराच्या सुखामध्ये अडकलं तर शरीराने नुकसान केलेलं आहे, होऊ शकतं. शरीराने नुकसान होत नाही असं आपल्याला म्हणायचं नाही. एखाद्याचं शरीर फार सुदृढ असतं तर तो म्हणतो कशाला देव पाहिजे, कुठला देव, त्याला काही गरजच नाही, त्याची कुठली अडचणच नाही. मग आता हे सुदृढ शरीराने केलेलं नुकसानच आहे परमार्थाचं. दुसरी बाजू पण बहुतोडची की तो इतका तट्टाकट आहे, कधी आजारपण वाटायला आलं नाही, आता ठेचच लागली नाही तर आई कशाला म्हणतोय. यापेक्षा आता काय सांगू, ठेच लागली की डोळ्यात पाणी येतं नाही म्हणतो, दोन्ही होतात. ही ज्याच्यावर वेळच आली नाही ना त्याच्या कधी तोंडात आईचं नाव यायचंच नाही. तसंच परमार्थात किंवा त्या शरीराच्या दृष्टीनं कधी ठेचच लागली नाही तर त्याच्या तोंडात देवाचं नाव येईलच कशाला. शरीराने नुकसान केलं नाहीच नाही, बारीक बारीक केलंय कुठे कुठे. काही काहींच्या बाबतीत असं आढळतं इतके ते तंदुरुस्त शेवटपर्यंत असतात की त्यांना दुसऱ्या कशाची गरजच वाटत नाही. मला वाटतं की मी इतका व्यवस्थित आहे, काय कुठे माझ्या आयुष्यात चुकलेलं नाही, चुकण्याची शक्यता नाही, आजपर्यंत कधी माझे कॅल्क्युलेशन फेल गेले नाहीत म्हणून नाही का. तसे लोक असतात. आपला नमस्कार, त्याबद्दल काही प्रश्न नाही. पण ते थोडंसं शरीराने केलेलं परमार्थाचं नुकसान आहे, त्यामुळे देवाला प्रवेश द्यायचं कारणच पडत नाही त्यांना कुठं. कारण ते इतकं त्यांचं शरीर सुदृढ आहे, कधी त्याच्या शरीर का आता शरीर इथे शरीर मनातच चाललंय म्हणून हे सांगायचं की शरीर इतकं व्यवस्थित आहे पण त्याच्या वाट्याला अपघातच आलाय, त्याच्या वाट्याला काहीतरी दुःख आलंय, काही यायला लागतंच असं नाही. पण शरीराने नुकसान कसं केलंय आणि कसं करीत नाही, कुठे जाग व्हायला होतं हे कळतं. की शरीराने ज्या वेळेला त्याच्या एखादी वेदना निर्माण होते त्यावेळेला वेदनेकडे का होईना लक्ष जातं, का झाली हे निर्माण हेच पाहावं लागतं. ती कदाचित औषधाने दुरुस्त करायचे प्रयत्न करावे लागतात, तसेच ते प्रयत्नाने ती दुरुस्त होत नाही असं लक्षात आलं तर मग त्याच्या पलीकडे काय मार्ग असू शकेल का. मग परमेश्वराची आठवण येते, मग कुठेतरी त्याचं स्मरण होतं आणि काही काही ना वेदनेमध्येच छान स्मरण राहतं. सगळ्या स्मरण राहायला वेदना नसाव्या असं मी कोणालाही म्हणेन. पण खरोखरच म्हणजे एखादा आन्सर असलेले एक बाई इथे आहेत ते परवा त्या म्हणले माझं त्यामध्ये अनुसंधान सर्वात चांगलं राहतं कारण ती पोटदुखी इतकी एकाग्रता घडवते माझ्या मनाची. म्हटलं हे एवढंच काम आहे, आमच्या मनाची एकाग्रता त्या पोटदुखीमुळे जाते. मला नमस्कार आहे की पोटदुखी हा माझा भगवंत आहे, तिथे लक्ष ठेवायचं सारखं आणि तिचं स्मरण करीत राहायचं. पोटदुखी काही थांबत नाही, स्मरण काही थांबत नाही. म्हटलं उत्तमच साधन आहे तुमच्या दृष्टीने. परमेश्वराने शरीरानं उपकारच केला तुमच्यावर. ते शरीर नुकसान करीत नाही असं नाही. शरीर जसं मन जसं फायदा करतं नुकसान करतं तसं फायदा पण नुकसान पण करतं, दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे सुदृढता, कधी अडचणी न येणं किंवा अत्यंत निरोगी असणं ही एक प्रकारची शरीराच्या दृष्टीने शरीराच्या बाजूने परमार्थाचं होणारं नुकसान. आपल्याला असं बघायचंय की जेवढं शरीराने केलं
तेवढं मनाने केलं नाही असं आपल्याला म्हणायचंय. जेवढं शरीराने, असं किती जणांच्या बाबतीत होत असेल तर ह्याचं प्रमाण कमी आहे. शरीराने नुकसान केलं, फार सुदृढपणामुळे कधी अडचण आली नाही, त्यामुळे कधी परमेश्वराची आठवण किंवा चौकशी करावीशी वाटली नाही. ह्याला कारण शरीर आहे, मान्य आहे, पण ते प्रमाण सुद्धा प्रमाण फार कमी आहे. मनाने रात्रंदिवस नुकसान झालं. रात्रंदिवस झालेल्या नुकसानाबद्दल आपण बोलत होतो. साधनाचं झालेलं नुकसान, आता ज्याचं साधन झालं असेल त्याला झालेल्या साधनाचं नुकसान म्हणजे काय हे माहिती असेल. जप छान झाला की जप छान झाला की केव्हा कोणाला सांगावं असं वाटतं, कधी सांगू असं होतं. आज इतका छान जप झाला, छान झाला होता, मृत घेऊन टाका. वाईट झाला होता तेव्हा सांगायला गेलो होतो, काही नाही हो की नाही. मग छान झाला असेल तर पचवून टाका, महाराज तुमच्या कृपेने जा. तर तो सांगणारं मनच, अस्वस्थता मनाला चिते की छान झालं केव्हा सांगू असं वाटतं. अगदी खाजगी गोष्ट आहे, अगदी तुमचे साताऱ्यातले मनुष्य आहे आणि तुम्ही बोलला ते मनोगत किंवा हितगुजी म्हणून बोलला तर ते ठीक आहे. पण ज्याला सांगावं, जाहिरात करावीशी वाटते त्याच्याबद्दल चाललंय तर त्याचं सांगावं. आता हे मला कसं जमलं हे सांगावं, कोणच कसं साध्य झालं, आजपर्यंत मी साधन कसं केलं, मग काय वाचन, काय व्यासंग, काय ज्याचं असेल ते तसेच. तर त्यात ते मार्गदर्शन वगैरे म्हणून तसं अनुभवांचे भ्रम, हे सगळे आपल्याला येणारे नुकसान. अनुभवांचे भ्रम हे झालेल्या साधनेने अनुभव येणार नाही असं नाही, पण कदाचित भ्रमाचा भाग असेल, कदाचित ते खरंही असेल नाही असं नव्हे, पण त्या अनुभवाने आपल्याला आलेल्या, कदाचित भ्रम असला तर नुकसानच आहे, पण जर खराच असला तर पुन्हा येईल का नाही याची चिंता लागून मनाकडूनच नुकसान होतं. आला ना ठीक आहे. ज्याला मैलाचा दगड दिसला तो काही दगड बघत उभा असतो का? चालणारा मनुष्य आपल्याला वाटेल तिथे झाड लागलं म्हणून काय झाड बघत उभा राहतो का? तो राजवाडा काढतो. इथे समजा आता गेले की इथे बाहेरच्या रिक्षा उभे आहे म्हणून रिक्षा आता इथून एवढं चालत गेला म्हटल्यावर रिक्षा लागणारच की तिथं, सर्वसाधारण असती यावेळेत अजून, तर ती तिथे आहे म्हटलं की ती दिसणारच की. तू दिसली म्हणून काय मनुष्य थांबला नाही, त्यात बसून एकतर पुढे जाईल, नसेल तर आपल्या वाटेनं चालत ती सोडेल तिथेच. तेच अनुभवाचं स्थान आहे परमार्थात. परमार्थामध्ये अनुभवाचं स्थान मैलाच्या दगडापलीकडे जास्त नाही. ते एवढं जर लक्षात ठेवलं तर मन कसं नुकसान करतं ते कळतं, आणि मग त्याच अनुभवात स्थिर जर राहायचा प्रयत्न केला तर मग पुन्हा पुनरावृत्तीच्या अपेक्षा वगैरे असंच काय होईल का वगैरे, मग ते बघायचं सांगितलं गेल्या वेळा तसं इतरांशी तुलना वगैरे असं, त्यातून साधनेची सिनियरिटी वगैरे एकमेकांची ठरवणं वगैरे, हे तर काय घोटाळाच आहे सगळा. त्यामुळे सेवा ज्येष्ठता असते तशी साधन ज्येष्ठता असते असं सुद्धा काहींची समजूत, तसं काय नाही. साधन एका क्षणात नाही होऊ शकतं आणि कितीही वर्ष चालू शकतं, त्याच्यावर काही ते अवलंबून नाही. त्यामुळे अशा तऱ्हेनं जे नुकसान करतं ते मनच आहे. उपासनेचे भेद पंथ हे मन निर्माण करतं. वास्तविक उपासना एकत्व शिकवण्यासाठी आहे, कोणत्याही प्रकारचं, नामाचं असू दे, पंथाचं असू दे, किंवा काय धर्माचा असू दे, किंवा बाह्य मनुष्य म्हणून असू दे, सर्व एका पातळीवर आणण्यासाठी त्याचा प्रयत्न चाललेला आहे. ऐक्य करण्यासाठी साधन आहे. अद्वैत हा आपला बोध शेवटी अगदी गुरुशी सुद्धा ते ऐक्य होतं शेवटी. ऐक्यभावाने मनात आलेले विचार जसेच्या तसे येतात, मनात आलेले विचार जसेच तसे इकडे येतात. म्हणजे हे काय होतं, हे ऐक्यच म्हणायचं की आपल्याच मनात आलेले विचार असतात ते आपल्याला कळायला वेळ लागतो का? तसंच त्यांच्या मनात आलेले विचार करायला त्यांना वेळ लागत नाही कोणाच्याही. हे अद्वैत बोधाचं लक्षण झालं. तेच आपलं गुरुशी किंवा भगवंताशी असते. तर ते करू शकणारं ते खरं म्हणजे आहे, पण त्यांची गोष्ट वेगळी, आमची गोष्ट वेगळी, ते सगळं वेगळं आहे सगळं. मग पंथाचे भेद, ते ह्याचे उपासक, ते ह्याचे उपासक, ते आडवं गंधा अमकं तमकं किती भानगडी करून ठेवलं, काय जे करेल ते सगळं सगळं मनाचे कारभार आहे. हे असंच करू, तसंच करू, तमक करू. हे तांबडा, हिरवा, काळा, निळा रंग वगैरे वगैरे सगळे हे भेद कोणाचे आहेत? मनाचे. त्यांनी करून ठेवलेले. तेव्हा नुकसान जितकं ह्या मनाने केलं तितकं शरीराने केलं नाही. शरीराने रंग दिला त्याला, उपासनेला पंथाला रंग किंवा त्या गुरुच्या ह्याला रंग हे त्यांनी नाही दिला, हा ते ह्याने दिला, मनाने दिला. मग त्यातून कनिष्ठ ज्येष्ठ हे सगळं मनाचंच कारभार सगळं. त्यामुळे झालेल्या साधनाचं असं नुकसान जे व्हायचं आहे, संभाव्य अजूनही आपल्या दृष्टीनं व्हायचं आहे साधन, तर त्याच्यात सुद्धा ते खूप कठीण आहे. कुणी ठरवलं ते खूप कठीण आहे असं? आपण आपलं वाचतो कुठेतरी आणि वाटतं की आपल्याला ही अशी एकाग्रता वगैरे कठीण आहे वगैरे. मग वर्षाच्या सुरुवातीला सर्टिफिकेट हातात ठेवा म्हटल्यासारखं काहीतरी करण्यात असं काय अर्थ नाही खरोखर की नाही. वर्षभरानंतर अभ्यास केल्यानंतर जे प्रशस्तीपत्रक हातात पडायचं ते जर मला आधीच द्या म्हणलं तर कसं होईल ते? ती अगदी शेवटचं शिखर आहे. एकाग्रता, मनाचे हे निर्विचार होणं वगैरे असं तशी ही सगळी ह्याची शिखरं आहेत अक्षरशः एक. तर ती शिखरं ही चढून गेल्यावर लागायची आहेत.
तर पायथ्याला आपण तिथे कुठेतरी धडपडत असतो. तर अशा वेळेला अशा अपेक्षा ही संभाव्य गोष्टी ह्या ज्या साधना आहेत त्याच्यात संभाव्य नुकसानं एवढी आहेत. ही मोठ्यांची कामं आहेत, त्याला खूप आधी पूर्वजन्मीची तयारी लागते वगैरे. लागते, मान्य आहे. तयारी वाया जात नाही, ती घेऊन आलो म्हणून आपण इथे आलो म्हणून आपण हा सगळा विचार करतो, हे सगळं खरं आहे. पण ते आज इथून पुढे शक्य नाही आहे असं कधी म्हणू नका. इथून पुढे मला मुक्तता शक्य नाही असं कधी कोणी म्हणू नये. कारण ती भगवंताच्या हातातली गोष्ट तुम्ही कशाला होय नाही म्हणता, असं आहे त्याचं स्वरूप. मनच होय नाही म्हणतं, तेच ठरवतं. हे खूप अवघड आहे. तेच ठरवतं, हे खूप सोपं आहे. आपल्याला कितीही गर्दीच्या अडचणीच्या काळात आपल्या नातेवाईकाचं जवळच्या लग्न असलं तर मुंबई, दिल्ली, कलकत्ता, काय वाटेल ते, आता परदेश सुद्धा, होय की नाही, जातोच की नाही म्हणू शकतो. किती अडचण, काही माहिती नसतं तर असं म्हणतो नाही, ते गेलं की होतं हळू, तिथे गेल्यानंतर माहिती होईल. कलकत्त्यात सगळं होईल, दिल्लीत होईल, सगळं होईल. पण साधन म्हटलं की ते 3 तास कसं जमेल, इतकं काय आपली कॅपॅसिटी आहे का? त्यापेक्षा आपण नकोच जायला. याला काय करावं आता, नकोच जायला. जाऊन 15 मिनिटं बसू देतो, पुढे बघू 15 मिनिटात उतरून येता येईल. ओके, ती काय गाडी आहे का बाबा उतरून येता येणार नाही, असं काय आहे? एकदा गाडीत बसलो म्हणजे असं थोडंच आहे. तरी सुद्धा गाडीत एरवी त्याला गाडी लागते, एरवी तरी त्या गाडीतून त्याचं जर स्वतःचं कोणाच्या जवळच्याचं काय ते असलं तर म्हणतो गोळी घे आणि काय करेन, वाटेत उतरेन, तिकीट गेलं तरी चालेल, पुन्हा दुसऱ्या गाडीत काय ते त्रास झाल्यावर परत कमी झाल्यावर बसेल. हे सगळे प्रयत्न करणारं मनच ना, मग ते जे प्रपंचात करतं ते तिथं गेलं की कुठं जातं, तिथं गेलं की प्रत्येक गोष्टीला अडचण वाटायला लागते. ही अडचण उभी करणं ही माझी संभाव्य साधन, संभाव्य नुकसान. अजून ती केलीच नाहीये, पण ती अवघड आहे, ती मोठ्यांची कामं आहेत, ते मला जमणार नाही. हे जे सगळं आहे हे ठरवणारं मनच ठरवतं की हे जमणार नाही. ते कोणी ठरवलं जमणार नाही? ते ज्ञानेश्वरीचं वाचन, तू जाणार 9,000 वेळा 18 बापरे, त्यापेक्षा आपलं काहीतरी एखादं स्तोत्र म्हणून गप्प बसावं. आपल्याला एवढं झपणार आहे का? कुणी करून पाहिले तेव्हा झपणार आहे की नाही बघितलं. ते तर म्हणतात ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नका, इतकं ते जीव तोडून सांगतात. ते बसले ते प्रिन्सिपल होते कॉलेज, ते काही कोणी असं आहे मनुष्य आहे का की जो सांगतो आपल्याला. मामासाहेब म्हणत ना की मरू नका, आपण आता त्याच्यात वचनामध्ये आहेच ना. मग एवढं जर ते म्हणतात तर अशी काही वेळ आपल्यावर ज्ञानेश्वरी वाचायला लागला आणि त्याला उलट्या त्रास सुरू झाला वगैरे असलं काही होतं का? काय होतं? मौलीच्याकडे मांडीवर बसला तर त्या अलगद घेतील, पण ते ती बाजूलाच राहिले विचार करायचा. तिथे मात्र अगदी ते उलटी होत असेल तर गोळ्या वेळा घेऊन सुद्धा बस. इथे की नाही गोळ्या घेऊन बसत, जरा तब्येत जरा बरी नरम असली की नाही की आज साधनाचे, आज कुठली साधन आहे, आज उठवतच नाही म्हणतो जाग्यावर. उठवत नाही जाग्यावरनं हे शरीर आला ना, मग उठवत नाही तर आपल्याला जाग्यावर झोपून करण्यासारखी महाराजांनी पडून नाम घेतलं तरी चालेल म्हणून सांगितलं की आता तर आणखीन काय सोय करून द्यायची आपली. बेशुद्धीत माझी जबाबदारी, शुद्धीत तुमची, आता शुद्धीत तुमची म्हणल्यानंतर आता ह्याच्या खाली काय येणार ते तरी. म्हणजे त्यांनी हे मनाचे अडथळे कोणते असू शकतील हे त्यांनी ओळखलेलं आहे आणि त्याला मार्ग काढून जाण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणून जेवढं मनाने केलं, अशा अर्थाने सुरुवातीला जे वाटतं तर ते होण्यासारखं आहे. फक्त माझं साधन मीच ठरवलं, आपणच ठरवलं. अमुक एक करायचं किंवा अमुक एक नाही करायचं, काहीतरी आपणच ठरवलं. कुठलं शास्त्र पाहिलं नाही, कोणाला विचारलं नाही, महाराज काय म्हणतात बघितलं नाही, प्रवचनात काय म्हणतात बघितलं नाही, त्यांनी दिलेले मार्गदर्शन, त्याने प्रश्नोत्तरात सांगितले एवढं करा तेवढं करा, काय नाना तऱ्हेच्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या मनाच्या आहेत. त्यामुळं आपण म्हणजे ती केशर कस्तुरीचं सांगतात ना, तसं मला एक जण सांगत होते, ती काय आहे, नाम हे केशर कस्तुरी, बरोबर आहे, नाम ही केशर कस्तुरीच आहे जीवनातली, ही गोष्ट खरी आहे. स्वयंपाकात थोडं पुरतं म्हणून नाम सुद्धा तसं थोडं घ्यावं म्हणजे छान. इतका वास लागून आमचं जीवन सुगंधित होणार का जीवन आहे आमच्या मुळात, तो स्वयंपाक असतो तो मुळात चांगला असतो म्हणून त्यात केशर एवढं पुरतं, हे मान्य आहे, केशर एवढंच पुरतं, हे बरोबर आहे. आमचं जीवन असं का स्वयंपाकासारखं का सुंदर आहे सगळीकडून इतकं उत्तम की त्याच्यामध्ये किती ओतावं लागेल तेव्हा कुठलं सुगंध लागला तर ते आपल्या जीवनाची कल्पना आहे. उगाच काहीतरी थोडं पुरतं वगैरे असं काय काहीतरी म्हणलं जात नाही. माझं बरोबर चाललंय, माझं सारखं चुकतंय, दोन्ही मनाचीच नुकसान. माझ्या अगदी व्यवस्थित चाललंय अशा कल्पना येणे हे सुद्धा कोणी तपासले, कोणी बघितले, कोणाला विचारलंय, कोण गुरु आहेत किंवा काय साधन आहे, कुठे लिहिलंय, काहीतरी त्याला असेल तपासणी, तर ती कोणी नाही. माझं बरोबर चाललंय किंवा माझं सारखं काहीतरी चुकतंय असंच वाटत राहतं काही, की माझ्या साधनात काहीतरी कमी आहे, माझं हे पुरवत नाही,
हा अडथळा मनातच आहे. अहो तुमचं पुरं होते व्यवस्थित करतात, ती मागं बसली, ती गुरु त्याला उचलत तुम्हाला न्यायचे परपट कमी ना म्हणतो घेऊन जाणार. तुम्ही कसे असाल तसे असा. महाराज म्हणले नाही का, तुम्ही मला आज सोडला तरी मी सोडणार नाही तुम्हाला. या जन्मात नाही पोहोचला तर पुढच्या जन्मात पाठलाग करीन म्हणतो, तुम्हाला सोडवेलच. हे जिथं सांगणारे महाराज बसलेले आहेत किंवा संत बसलेले आहेत, तर तुम्हाला ते तसं सोडतील का? मग ही अडचण आपल्या मनाने कशाला निर्माण करायची? आपल्या मनाने साधन करा. मग ते किती होते, काय होते वगैरे, ते त्याचं प्रमाण कसं वाढवायचं, एकाग्रता कशी वाढवायची, ती प्रगती कशी घडवायची, असं आपल्याच मनाने ठरतं. पुढच्या शिबिराला मात्र नक्की या वेळेला काय झालंय, इतक्या अडचणी, ती शिबिराची आठवण झाली म्हणून अडचणी निर्माण करण्यासाठी मनाची जी हे ना कुवत आहे की नाही, विलक्षण कुवत आहे हो. काय कळत नाही. मगाशी सांगितलं तर तसंच आहे ते गावी जाताना जसं इतकं त्याला त्रास आहे, इतकं एका जागी बसवत नाही. एरवी त्याला एका जागी अजिबात, जपाला एका जागी अजिबात बसवत नाही. पण 9 तास मुंबईचा प्रवास किंवा 12 तास प्रवास जमतात रेल्वेत. जरा पाय मोकळे करायचे म्हणतो रेल्वेत तेवढ्या. इथं घरात बसून पाय मोकळे काय, तुम्ही फिरून आला तरी तुम्हाला आम्हाला कोणी अडचण विचारित नाही, पण तिथं चालत नाही. तर ते आपल्याला कसं जमणार असं वाटतं, पुढचं शिबिर मात्र नक्की असं वाटतं. तर अशा तऱ्हेच्या अडचणी निर्माण करणारं मनच आहे. आपण त्याच्यावर विचार करावा आणि तेच मदतीला येईल. काही मला सांगितलं, हे आम्ही कधीच पूर्वी केलं नाही, तर आपल्याला कसं एकदम जमणार? आता यात काय म्हणू नये, खरं सांगायचं अडचण सांगण्यात काय अर्थ नाही. नोकरीत असतं ना काही वेळेला, नाही व्यवहारातले उदाहरण सांग, पूर्वानुभव किमान 1 वर्ष चलविले जात. आता असं जर सर्व नोकरीच्या अटीत असतं तर कोणाला नोकरीच करता आली नसती, हो की नाही? पूर्वानुभव, आता पूर्वानुभव मिळाल्याशिवाय त्याला नोकरी मिळणार नाही असं असेल, आणि नोकरी लागल्याशिवाय पूर्वानुभव मिळणार नाही असं जर असेल, तो त्याला नोकरी लागायची कशी? म्हणजे आजची काहीतरी जागा ओळखली पाहिजे की ज्या ठिकाणी पूर्वानुभवी अट नाही. मग पूर्वानुभवी अट नाही, हो की नाही? ह्या साधनेच्या बाबतीत पूर्वानुभव नावाची काही अट आहे का, की 1 वर्ष साधन केल्यानंतरच मग साधनेला लागावं? असं कसं म्हणते? साधनेला लागावं मग 1 वर्ष होईल, मग दुसऱ्या वर्षीच्या साधनाला लागावं असं कराय की नाही? पण तरी सुद्धा आपण कधी केलं नाही, आपल्याला कसं जमेल? नाम असू दे, वाचन असू दे, काय असेल ते पारायण असू दे, काय असेल हे सगळं ठरवणारं कोण आहे? ते मनच आहे ना. मग ठीक आहे, तिथे पूर्वानुभवाने 1 वर्ष जाणं अपेक्षित आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ती नोकरी कदाचित वरच्या दर्जाची असेल, त्यांना अनुभवी मनुष्य पाहिजे. पण काही ठिकाणी शिकाऊ, अप्रेंटिस सगळे असतातच ना. मग ते काम करतात ना, काम केल्यानंतर त्यांना अनुभव येतो ना, मग तुम्हाला इकडून तिकडे जाता येतं ना, मग ती अट पुरी होते ना. मग तसं साधनेच्या वरच्या वर्गात नाही का जाणार तो? इतकं सोपं आहे. म्हणजे तिथे हे सगळं आपल्याला सुचतं प्रपंचामध्ये. त्यासाठी नोकरीत अगदी काही पगार नाही दिला तरी चालेल, नुसता अनुभव म्हणून करतो तिथं चालतं. इथं पण महाराजांना म्हणावं, अनुभव म्हणून करतो. मला एक प्रॅक्टिस, त्याचे ट्रायल व्हावी किंवा अनुभव मिळावा म्हणून मी उपासना करतोय, मला उपासनेतलं काय माहित नाही असं म्हणून इकडे करायला काय हरकत आहे? ते म्हणणारं जर मनच आहे तर हे म्हणणारं सुद्धा मनच आहे. त्यामुळे आपण ते करून बघायला काय हरकत नाही. तर समजून घेतलं तर त्याचा फायदा आहे, समजून घेतलं तर वाटेल ते होतं. आपल्या वेळेचं आलेच आहे मर्यादा, आणि वचनाची मर्यादा आहे. तर जेवढं त्यांनी केलं तेवढं शरीराने केलं नाही, एवढं लक्षात ठेवा. एक गोष्ट, मन नुकसान करायचं ठरवतं, वाटेल ते नुकसान करू शकतं आणि वाटेल तो फायदा पण करू शकतं. शरीराकडे मर्यादा आहे, नुकसानही फार करीत नाही, ते तुम्हाला फार मदतही करीत नाही. त्यांनी एक नक्की आहे की कधीही आड न येणार वाहन आहे. परवा बोललो ना तसं, तुमच्या आड कधी येत नाही, नेलं तर पुढे नेतं, आड कधी येत नाही असं वाहन आहे शरीर. म्हणजे कधीही तुमच्या साधनेच्या आड येणार नाही. कारण कोणत्याही अवस्थेत, आता सांगितलं ना असं, शुद्धी ही शेवटची अवस्था आपल्या दृष्टीने अडचणीची. बाकीच्या अडचणी गळू, हात पाय कान डोळे नाक काय असेल ती सगळं, त्या सगळ्या अडचणी त्याच्या खाली येत. अगदी शुद्धी म्हणजे शेवटची अडचण आहे, तर त्याच्या पुढचं मी सांभाळतो म्हणले. आता एवढं स्पष्ट आश्वासन दिल्यानंतर शुद्धीपर्यंत जिथं अडचण नाहीये, म्हणजे आपल्या शुद्ध असेपर्यंत, इथपर्यंत कॉन्शियस आहे तोपर्यंत, तिथपर्यंतच्या अडचणी पर्यंत ते मदत करू शकतो. याच्यापेक्षा आणखीन काय शरीराने मदत करायची आपल्याला? तर ती त्याच्याकडून पूर्ण आहे. त्यामुळं त्याची अडचण नाही आहे, ती अडचण मनाचीच आहे. ती आपण लक्षात घेऊन करावं. यांच्याकडे, रमणांच्याकडे माझ्या एका संदर्भात, अरविंद आश्रमाच्या संदर्भात एक गोष्ट निघाली होती. तर तसंही मुदलिया राज्य म्हणून होत्या, तर त्या रमणांच्या आश्रमामध्ये राहत. तर मन काय करू शकतं? मन काही करू शकतं, त्याचं ते मला आठवण झाली म्हणून त्यांचं सांगतो. तर त्या आजी जवळजवळ 40 वर्ष रमणाश्रमामध्ये होती. त्या निराश्रित होत्या, म्हणजे निराधार होत्या. तर त्यामुळे त्या तिथे येऊन एकदा स्थिरावल्या, तर जवळजवळ घेऊन रमणांच्या जवळ राहत असत. आणि रोज त्यांना पानावर वाढणं त्यांचं काम. आपल्याला माहिती, केळीची पानं ठेवली, त्यावरती भात, ते काय सार असेल ते वाढायचं.
तर जी वाढायची ते रमणांची सेवा म्हणून त्यांना ते रोज ते पान वाढत असत. जवळजवळ 40 वर्ष त्यांनी ती सेवा केली. इतका काळ त्यांनी त्यांची सेवा केली. शरीर थकलं शेवटी, आजी थकल्या शेवटी, म्हणजे त्यांना ते होईना झालं शेवटी. म्हणजे आणि अगदी अशा थकल्या की शेवटी दिसेना झालं, इतकी डोळ्यांना म्हणजे वाढायला सुद्धा दिसेल. आणि त्यांचे त्या रमणांचे इतकं प्रेमाने करत, इतका त्यांच्यावरती त्यांचा लोभ होता, एक गुरु या नात्याने इतका लोभ होता, इतकं प्रेम होतं त्यांच्याबद्दल, इतका आदर होता की रमणांशी विनोद करण्याचं सुद्धा त्यांच्याकडे सामर्थ्य होतं. रमणांच्या बाबतीत विनोदाने सुद्धा बोलत. रमणांना एकदा त्याने वाढलं तर थोडं जास्त वाढलं. प्रेमाने मनुष्य वाढतो थोडं जास्त वाढतो असं होतं ना काही वेळा, तसं प्रेमाने जास्त वाढले. ते म्हणले की माझ्या पोटांब जागा नाही, एवढा मी जर हे खाल्लं तर त्याच्या बाजूला 2 पदार्थ आहेत, तुम्ही वाढला पण त्याच्याबरोबर अजून 2 पदार्थ आहेत. मनाचे खेळ आहेत म्हणले तुमच्या. रमण मनाचे खेळ म्हणतात, तुमच्या मनाचे खेळ बघितलं म्हणले. माझ्याच नाण्यावर मला म्हणले पेमेंट करते म्हणले, मला कसं चीज बॅक मी इन द सेम कॉईन म्हणले. इथपर्यंत त्यांचे रमणांची आत्मीयता होती. रमणाने त्यांच्याबद्दल तितकाच आदर प्रेम होतं. तर त्या शेवटी थकल्या आणि त्यांना रमणांचं दर्शन घ्यायला सुद्धा येता येईना, अशी अवस्था झाली. जाग्यावर बसल्या. तर एक दिवशी अगदी त्यांना फार हे वाटलं की अस्वस्थता वाटली, एकदा त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून त्या जवळच्या माणसाच्या मागे लागल्या. त्याला बरोबर घेऊन चल म्हणल्या. त्याला हाताला धरून रमणांच्याकडे त्यांना आणलं. रमणांच्या समोर बसल्या आणि रमणांच्या समोर बसल्यावर त्यांना जवळ जो बसला होता रमणांचा मनुष्य, त्याने विचारलं, आजी तुम्हाला रमण दिसतात का? ते म्हणले नाही, मला दिसत काय दिसतच नाही, हाताला धरून आणलेलं दिसत नाहीये. म्हटलं तुम्ही दर्शनाला रमणांच्या कशासाठी आणता? ते म्हणजे मला दिसत नसलं तरी रमणाने मी दिसते. याच्यात इट इज मोर दॅन इनफ असं म्हणले त्यांनी की हे मला माझ्या जरुरीपेक्षा खूप आहे. मी जे त्यांना पाहण्यात आहे त्याच्यापेक्षा त्यांनी मला पाहण्यात जे आहे ते मी ज्याला पाहण्यापेक्षा जास्त आहे. इट इज मोर दॅन इनफ. आता हे कोणी ठरवलं? हे मनानेच ठरवलं. जिथे शरीराला दृष्टी सुद्धा नाही त्या ठिकाणी सुद्धा त्यांची दृष्टी पडली तरी आपलं काम होईल, आपलं चित्त बदलेल, आपला अध्यार होईल असं वाटणं इथपर्यंत मन मदत करू शकतं. त्यामुळे आपण एवढंच शेवट लक्षात ठेवूया की परमार्थ करायचा झाला तर आपल्याला याच मनाची आता ही दिशा लक्षात आलेली आहे, ती लक्षात घेऊन योग्य ती मशागत करायला तयार झालं पाहिजे. शरीर सदैव मदतीला तत्पर आहे. सदैव आजारी असलं तरी तत्पर आहे, कारण आजारपणामुळे उलटे जास्तच मारणे. सुदृढ असेल तर करायला सोपं आहे. साधन असतील खूप प्रकारची, बैठक आहे, फिरणं आहे, यात्रा आहे, आमक आहे, तमक आहे, तशा मार्गाने मदत आहे. जर समजा जाग्यावर बसला असेल तर जाग्यावर त्याला करण्यासाठी साधन एकाग्रतेने उलटी जास्त आहेत. त्यामुळे त्याही बाजूने मदत आहे, ह्याही बाजूने मदत आहे. फक्त मनाची मशागत ही आपल्याला करायची. म्हणून परमार्थात शरीराचा विचार करायचा काय, शरीराने नुकसान केलेलं नाही, करायला लागलं तर मनच करेल आणि ते त्याला करून न देणं हेच साधकाचं खरं काम.